नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपल्याकडे प्रत्येक झाडांना काही ना काही महत्त्व दिले जात असते. प्रत्येक झाडांमध्ये कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचा वास हा असतोच. आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर व्हावे म्हणून घरातील प्रत्येक स्त्री ही काही ना काही सेवा उपाय ही करतच असते. पण काही केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होत नसेल तर मग कोजागिरी पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणून मग सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला एका झाडाला स्पर्श करायचा आहे. तर या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते, आपल्या घराची प्रगती होते, घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. तर मग असे कोणते झाडं आहेत ज्यामुळे आपण त्या झाडांना स्पर्श केल्यावर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. तर याबद्दलची जी सगळी माहिती आहे तर एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे याच चॅनलवरती. तर तो तुम्ही मग पाहू शकता, म्हणजे तुमच्या पण घरातील दारिद्र्य नष्ट होईल, माता लक्ष्मी तुमच्या पण घरामध्ये अखंड कृपा राहील. श्री स्वामी समर्थ.